हाय गाईज, व्हॉट्सअप, कसे आहेत तुम्ही सर्व? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी करुणा परुळेकर तुमचा हार्दिक स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. प्लीज सपोर्ट करत राहा मला जसे करताय. खूप मजा येते. अजून पुढे ट्रॅव्हल ब्लॉग्स पण येणार आहेत. आपण खूप मजा करू. पण आता आज माझ्या मम्मीनी आणले चिंबोरी खेकडे. आणि असं आहे की ह्यांना आतिशला खूप आवडतात, म्हणजे खायला ते त्यांना खूप आवडतं. फेवरेट आहे त्यांचं चिंबोरीचा रस, चिंबोऱ्या खायला त्यांना खूप आवडतं. सो आम्ही देणार होतो त्यांना सरप्राईज, पण अचानक ते आले आणि किचनमध्ये जाऊन त्यांनी बघितलं. तर सरप्राईज तर फील झालं, पण आता मेकिंग बघूया त्याची. आणि आज काय काय स्पेशल जेवण आहे त्याचं मेकिंग बघूया. सो बघत राहा आमच्या बरोबर. कीप वॉचिंग. चला, 3 प्रकारची मच्छी आहे. एक हे चिंबूर आहे आणि ते मांदेली आणि बांगडा आहे. आज थोडं वेगळ्या पद्धतीचं बनवणार आहे खेकड्याचं. आज चिंबुरी सुक्का बनवणार आहे. आमच्याकडे नेरूळमध्ये खूप जास्त महाग भेटते मच्छी. तेच मी पनवेलला राहते, तर पनवेलला खूप स्वस्त असते, म्हणून खूप हे असतं मच्छी घेणं हे ते. तुम्ही पण असं मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवायला ट्राय करा. म्हणजे ते सारखं आपण टोपात खातोच नेहमीच. कधीतरी अशा भांड्यामध्ये ट्राय करा जेवण बनवायला. खरंच खूप छान लागतं, सुंदर. आमची कुक परुळेकर बाई. हाय गाईज. बोलते हाय गाईज. मसालो जरा झणझणीत करायचं. नको बाबा तिखट, मला तिखट खायची सवय मोडली आहे माझी. चिंबुरीचं सुक्क असू दे किंवा रस्सा असू दे, हे थोडं मटणासारखं झालं पाहिजे. हा गरम मसाला टाकलाय आणि वाटण पण मम्मी बोलते की मटणाचंच टाकायचं. मच्छीचं पण टाकू शकतं, असं काय नाही, पण मटण त्याच्यात छान होतं, टेस्टी होतं. थोडं मटणासारखं चिकनचं जो वाटण टाकतो ना आपण, ते त्याच्यात टाकायचं. छान. गाईज, असं भांडं असेल तर स्टीलचे चम्मच वगैरे वापरू नका. भांडं फुटतं, ते परत बनवायला खूप त्रास आहे. झाकण लावून घेऊ, थोडं व्यवस्थित शिजू दे ह्याला. थोड्याने बघूया. इथे एका साईडला होते मच्छी फ्राय. याच्यामध्ये आधीच मम्मीने मीठ आणि हळद लावून ठेवलेली. आता हे मालवणी मसाला जो फिश फ्राय करायचा असतो तो यूज केलाय. आणि याच्यामध्ये आता मम्मी टाकते तांदळाचं पीठ. थोडंसं तांदळाचं पीठ आम्ही युजली यूज नाही करत, पण आता नाही आहे म्हणून ती तांदळाचं पीठ यूज करते. हे थोडंसं अगोदर पण टाकलंय तिने, पण आता टाकते. आता करूया मिक्स. आता हे बघूया त्याचं काय हालत आहे. मस्त चिंबोरे सोडूया. अजून हलतंय ते. जिवंत होते ना ते. ब्लॅकवालेच खेकडे चांगले लागतात खायला. मला तेच आवडतात. ते बाकी लोक व्हाईट कलरफुल खातात ना, ते नाही आवडत मला. मिक्स करून घेऊया.
सगळीकडे आता मसाला लागेल लावून देऊया, म्हणजे आरामात कुक होत राहील. राईस खेकडे बनवणं म्हणजे इझी नाही, त्याचे नागे येतात आपल्याला, ते पण मिक्सीला फिरवायचे, मग त्याचं पूर्ण रस काढून घ्यायचा, मग ते पूर्ण कालवणात मिक्स करायचं, तेव्हा जाऊन ती एक टेस्ट येते. तर पुढची प्रोसिजर आपण आता बघूया. हे नागे नागे असतात मिक्सरमध्ये फिरवायचं, दरदरे फिरवायचं, पाणी टाकायचं असतं त्याच्यात, थोडं टाकायचं, सगळे नाही फुटलेत ना, मग थोडं टाकायचं. या मग त्याची चिटकली नाही तर मजा येते ना, चिटकली तर खूप मूड खराब होऊन जातो, पूर्ण तवा पण खराब होणार सगळं. हे असे काढायचे, कोण कोण चहाच्या गाळणीने पण गाळतात, आम्ही पण गाळतो, पण आता काय तेवढं राहिलं. वॉश करून घ्यायचं, परत एकदा सेम रिपीट करायचं, आपल्याला याचं पाणी काढून घ्यायचं, त्यातला सगळा अर्क काढून घ्यायचं. बघा अजून टेस्ट आहे चांगली मस्त. परत एकदा झाकण ठेवून मस्त बॉईल येऊ दे, चांगलं शिजू द्यायचं. बाकीची उरलेली जी मच्छी होती रिमेनिंग, ती पण आता मम्मीने इथे टाकून घेतली आहे. तो आता ही होईपर्यंत वेट करावं लागेल. झालं जेवायला बसायचं, मस्त जेवायचं. बघूया तुम्ही पण या जेवायला. अशा प्रकारे आमचं चिंबोरीचं सुक्का झालेलं आहे. जास्त ओव्हर ड्राय नाही पाहिजे आम्हाला, मीडियम असं ठीक आहे. आणि आपण आता वरतून गार्निशिंग करूया कोरिएंडर टाकून मस्त. शी इज द कुक. मैडम जी yes. खाना मिलेगा ना? मिलेगा. अरे 2 बज के गया मैडम. गाइस आपली ही नेक्स्ट रेसिपी आहे. बांगड्याचा रस्सा करूया थोडासा, जास्त नाही. काय काय टाकलं त्याच्यामध्ये, आपण लसूण, कांदा आणि कढीपत्ता टाकलाय. आणि आता मम्मी टाकते तेल. थोडीशी कोथिंबीर, हळद ऍड करूया. मसाला तुम्ही जेवढं तिखट खाता त्या अंदाजाप्रमाणे. थोडंसं धने पावडर आणि ये नमक शमक डाल देते हैं. आणि आपण वाटण टाकते, हे मच्छीचं वाटण. आम्ही आज कैरी पण टाकणार आहे याच्यात. मला आजकाल कैरी पण नाही जमत, बीपी हाय होऊन जातो माझा. याच्यात आपण बांगडा मच्छी सोडूया. राईस कैरी पण आपण पहिले सोडतो याच्यामध्ये, कारण ती शिजायला वेळ घेईल ना. काय मस्त उकळी आली बांगड्याच्या रस्स्याला. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर सोडूया आणि फटाफट जेवायला बसूया. कंट्रोल नाही होत आता भूक. गॅस बंद आणि आता आम्ही जेवायला चालू. सो गाईस हे माझं असं प्लेटिंग केली आहे मम्मीनी. हे ते चिंबोरीचं सुक्क आहे, ऑनियन आहे, मांदेली फ्राय, बांगडा फ्राय, बांगड्याचा रस्सा आहे आणि चपाती. राईस मी नंतर घेणार, आता पहिले मजेदार हे खाऊन बघणार. आणि मी सांगते तुम्हाला ते चिंबोरीचं थोडं सुक्कं घेतलंय. यम्मी. परत मटण सुक्कासारखं वाटतंय, खूप मस्त.
आता मी बांगड्याचा रस्सा खूप मस्त. आणि आता मी टेस्ट करते. एकदा नक्की आहे आमच्या घरी हे सगळं टेस्ट करायला. सो गाईज फायनली आता मी इव्हनिंगला पनवेलला आलेली आहे. दुपारी जेवण एवढं जब्बर झालं होतं ना, एवढं मस्त. डायरेक्ट गोंगी आली, थोडं झोपली. इव्हनिंगला आम्ही इकडे आलो, थोडं घरचं साफलोट केलं, म्हणजे जे पण साफसफाई करायचं होतं. जेवण एवढं सुंदर झालं होतं. मी कधी जास्त अशी क्रॅब वगैरे खात नाही, पण मी आज हे पूर्ण अख्खं पीस खाल्लेलं आहे. मजा आली खूप जेवायला. फ्राय पण मच्छी खूप मस्त झालेली. आणि बस बाकी काही नाही. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं स्प्रेड करत राहा माझ्या चॅनलला. पुढे अजून ब्लॉग्स मी म्हणजे आणण्याचा प्रयत्न करेन आणि असं सपोर्ट करत जावा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.